नमस्कार, मी यामिनी। माझ्या चॅनलवर तुमचे खूप खूप स्वागत आहे। आज आपण बनवणार आहे तिळाच्या वड्या। त्यासाठी आपल्याला लागणार आहे तीळ, गूळ आणि 2 चमचे तूप लागणार आहे। तर बघूयात, पहिले तीळ अशी व्यवस्थित भाजून घ्यायची आहे। त्यानंतर गूळ बारीक करून घ्यायचा आहे आधी, आणि मग नंतर त्याला आपण तूप टाकून गरम करणार आहे। गूळ बारीक झाल्यानंतर गॅसच्या लो फ्लेमवर ठेवून त्यात 1 चमचाभर तूप घालायचं आहे। त्याला व्यवस्थित असं मिक्स करायचं आहे। तो मेल्ट होतोय तोपर्यंत असं आपण त्याला व्यवस्थित परतून घ्यायचं आहे। त्याचं पाक पण करायची गरज येत नाही। आणि बघा, आता ही रेसिपी बनवायला पण एकदम सोपी आणि झटपट होणारी आहे। जे कधी आपल्याला गोड खाण्याची इच्छा झाली तर आपण हे पटकन बनवून खाऊ शकतो आणि स्टोर पण करून ठेवू शकतो, आणि पौष्टिक असे आहे। त्यामुळे ही झटपट बनणारी रेसिपी आहे। तर बघा, आता पूर्ण मेल्ट झालेला आहे गूळ। पाक करून वड्या करणं थोडंसं अवघड असतं, पण हे एकदम सोपं आहे। बघा, आता तीळ अशी व्यवस्थित चुरून घ्यायची आहे। त्यानंतर एक व्यवस्थित अशी चुरून झाल्यावर साईडला आपला मेल्ट झालेला गूळ पण रेडीच आहे। तर हे असं त्यात आता आपल्याला टाकून घ्यायचं आहे। गॅस बंद करायचा आहे आणि मग ते आपल्याला टाकायचं आहे, आणि असं व्यवस्थित असं मिक्स करून घ्यायचं आहे। छान असं परतून घ्या, म्हणजे ते पूर्ण मिश्रण एकजीव होतं। माझ्या चॅनलवरचे व्हिडिओज आवडत आहेत ना तुम्हाला? आवडत असेल तर नक्की शेअर करा आणि सबस्क्राईब करा। बेल आयकॉन पण प्रेस करा, म्हणजे पुढच्या व्हिडिओजचे नोटिफिकेशन तुम्हाला येत असतील। आणि न्यू चॅनल असल्यामुळे सपोर्ट करा। आता बघा, ताटाला आपण असं तूप लावून घ्यायचं आहे आणि ते व्यवस्थित काठोकाठ असं पसरवून घ्यायचं आहे, म्हणजे कुठेही अशी चिकटणार नाही वडी आपण केलेली। ते असे पसरवून घेतल्यानंतर ते मिश्रण जे आहे ते ताटात टाकून घ्यायचं आहे, आणि थोडं गरम गरम असतानाच आपल्याला ते व्यवस्थित असं पसरवून घ्यायचं आहे, ताटाला लावून घ्यायचं आहे पूर्ण। थोडं गरमागरम असतानाच पसरवून घ्यावं लागतं, कारण जरा गार झालं तर मग व्यवस्थित वड्या होत नाही। त्यामुळे ते गरम असतानाच छान असं पटपट पसरून घ्यायचं आहे, म्हणजे छान अशा वड्या झाल्या आपलं पसरवून। आता चाकूच्या साहाय्याने ते कट करून घ्यायचं आहे चौकोन शेपमध्ये, आणि मग छान अशा वड्या आपल्या रेडी होणार आहेत। व्हिडिओ आवडला असेल तर नक्कीच लाईक, शेअर आणि चॅनलला सबस्क्राईब करा। थँक्यू सो मच।